नमस्कार मंडळी, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढचे काही सेकंद तुमच्यासाठी फक्त मनोरंजन नाही तर एक इशारा आहे. कारण ज्योतिषांच्या काही जुन्या गणनानुसार 3 जूनच्या मध्यरात्रीनंतर असा एक दुर्मिळ ग्रहयोग तयार होतो, जो अनेक वर्षापासून बंद असलेल्या भाग्याचे दरवाजे उघडू शकतो असं मानलं जातं. काही लोक याला म्हणतात राजयोगाची सुरुवात, काही लोक म्हणतात पैशाचा मोठा बदल आणि काही जण तर असं सांगतात की आयुष्य 180 डिग्री फिरू शकतं. पण खरी गोष्ट आहे काय? हे खरं नशीब बदलणार काहीतरी आहे का, की फक्त गृहस्थीचा एक साधा बदल? आजचा हा व्हिडिओमध्ये आपण 7 भाग्यामध्ये हे सगळं उलगडणार आहोत आणि शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या काळात तुमच्या आयुष्यात पुढे नेमकं काय चेंज होऊ शकतं. पण थांबा, सगळ्यात मोठं ट्विस्ट अजून बाकी आहे. कारण हा योग फक्त संधी नाही देत, तर तो तुमच्या निर्णयाची परीक्षा घेतो. आता पुढचा भाग पहा, कारण इथूनच खरी कहाणी होते सुरू. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीसाठी ही ग्रहाची हालचाल या काळात खूप महत्त्वाची मानली जाते. विशेष गुरु आणि शनीची स्थिती बदलल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तयार होते असं सांगितलं जातं. याचा साधा अर्थ असा घेतला जातो की जुन्या अडथळ्यांची पकड सैल होऊ शकते, मनावरचा ताण कमी जाणवू शकतो आणि नवीन संधी दिसू लागते. काही ज्योतिषांच्या मान्यतानुसार अशा काळात जी काम खूप दिवस अडकलेली असतात ती अचानक हलू लागतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह फक्त दिशा दाखवत नाही, ती चालणं आपल्यालाच लागतं. म्हणजेच हा काळ जादू नाही तर संधी ओळखण्याचा काळ मानला जातो. आणि इथूनच पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग होतो, कारण आता आपण पाहणार आहोत पैसा आणि नशीब खरंच बदलू शकतं का. या काळात कुंभ राशीसाठी एक गोष्ट सर्वात चर्चेत आहे, ती म्हणजे पैशाचा प्रभाव बदलण्याची शक्यता. ज्योतिष मान्यतेनुसार जे ग्रहस्थितीमध्ये असा बदल होतो तेव्हा आर्थिक जीवनात काही गोष्टी घडू शकतात असं सांगितलं जातं. अडकलेले पैसे हळूहळू मिळणे, नवीन कामाचे मार्ग उघडणे, अचानक छोट्या पण लकी संधी मिळणे. काही लोकांसाठी हा काळ ट्रस्ट पॉइंट मानला जातो. पण इथे एक ट्विस्ट आहे, प्रत्येकाला मोठा पैसा मिळेल असं नाही, पण संधी दिसायला लागतात हे मात्र महत्त्वाचं. उदाहरणार्थ, नवीन कामाची ऑफर, छोटा प्रोजेक्ट जो मोठा होऊ शकतो, किंवा अचानक कुणीतरी मदतीचा हात देणे. म्हणजेच पैसा थेट येतो असं नाही, पण पैसा येण्याचे दरवाजे दिसू लागतात. आणि आता खरी मजा इथूनच सुरू होते, कारण पुढच्या भागात पाहणार आहोत प्रेम आणि नातेसंबंधामध्ये काय बदल होऊ शकतात. तर प्रेम आणि नातेसंबंधामध्ये या काळात खूप राशींसाठी फक्त पैसा नाही तर भावना जागही हलू शकतं असं मानलं जातं. ज्योतिष मान्यतेनुसार या ग्रहस्थितीत काही गोष्टी घडू शकतात. जुनं नातं पुन्हा संपर्कात येऊ शकतं, गैरसमज हळूहळू दूर होऊ लागतात आणि काहींसाठी नवीन नात्याची सुरुवात होणं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा काळ फिल्मी प्रेमकहाणी सारखा नाही, तर समजूतदारपणा आणि संवेदनशीलचा काळ मानला जातो. म्हणजे जे नातं मजबूत आहे ते घट्ट होऊ शकतं आणि जे नातं कमजोर आहे ते स्पष्ट होऊ शकतं. काही लोकांसाठी हा काळ परीक्षासारखाही असू शकतो. भावना नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचं ठरू शकतं. एक साधा संदेश प्रेम वाढवण्याचा असेल तर कधी गैरसमज कमी करा. आणि इथूनच पुढचा भाग अजून एक मोठा आहे, कारण आता आपण पाहणार आहोत करिअर आणि यशाच्या काय मोठ्या बदल होऊ शकतो. करिअर आणि प्रगती या काळात कुंभ राशीसाठी सर्वात मोठा फोकस बदलतो तो म्हणजे करिअर आणि भविष्याची दिशा. ज्योतिष मान्यतेनुसार हा काळ गृहस्थीमुळे काही शक्यता निर्माण होतो. नोकरी, नवीन जबाबदारी मिळणे, इंटरव्ह्यू किंवा टेस्टमध्ये अनपेक्षित यश, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणे. काही लोकांसाठी हा काळ घेऊन येतो असं मानलं जातं ट्रस्ट पॉइंट. म्हणजे कधी जे काम लक्षात येत नव्हतं तेच अचानक बनू शकतं. उदाहरणार्थ, छोटा मोठा प्रोजेक्ट बदलू शकतो, साधी ओळख मोठ्या संधीमध्ये रूपांतर होऊ शकते आणि तुमचं स्किल अचानक येऊ शकते. पण लक्षात ठेवा, यश फक्त मिळत नाही, ते पकडावं लागतं. कारण या काळात काही संधी खूप कमी वेळासाठी येऊ शकतात. आणि आता इथून पुढे गोष्ट अजून गंभीर होते, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत राजयोग खरंच आहे का आणि त्याचा अर्थ काय घेतला जातो. आता सर्वात मोठा प्रश्न येतो, राजयोग खरंच म्हणजे काय? ज्योतिष मान्यतानुसार राजयोग म्हणजे असा काळ जेव्हा काही ग्रहस्थिती एकत्र येऊन भाग्य आणि कर्म यांचं संतुलन बदल बिघडू शकतं असं मानलं जातं. कुंभ राशीसाठी हा काळ असं सांगितलं जातं की विचार
करण्याची पद्धत बदलू शकते, संधी पटकन ओळखू लागतात आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. म्हणूनच काही लोक याला राजयोग म्हणतात. पण इथे एक मोठा मुद्दा आहे. या रेडीमेड यश देणारा योग नाही, तर योग्य दिशा निवडण्याची ताकद देणारा काळ आहे. म्हणजे चुकीचा निर्णय टाळणे तर फायदा होऊ शकतो आणि योग्य पाऊल टाकलं तर मोठा बदल दिसू शकतो. काही ज्योतिषांच्या मते अशा काळात छोटं पाऊल पण मोठा परिणाम देऊ शकतो. पण इथून पुढचा भाग अजून खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपण पाहणार आहोत या काळात कोणती सावधगिरी ठेवावी लागेल. मंडळी, आता इथपर्यंत सगळं खूप सकारात्मक वाटलं, पण हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. कारण ज्योतिष मान्यतेनुसार अशा ग्रहाच्या काळात संधी फक्त नाही तर आव्हान देखील येऊ शकतं. म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. भावनेतून मोठे निर्णय घेऊ नका. घाईघाईत कोणती गुंतवणूक टाळा. प्रत्येक ऑफरवर आंधळा विश्वास ठेवू नका, कारण हा काळ जितका संधीचा आहे तितकाच तो परीक्षेचाही आहे. म्हणजे संधी दिसेल पण योग्य निवड करावी लागेल. लोक मदत करतील पण विश्वास योग्य ठिकाणी ठेवावे लागेल आणि यश जवळ असेल तर संयम ठेवावा लागेल. एक साधा नियम, वेगाने नाही तर विचार करून पुढे चला, कारण चुकीचा निर्णय या काळात मोठा फरक पाडू शकतो. आणि आता आपण तो शेवटच्या टप्प्याकडे, जिथे समजेल की हा संपूर्ण काळ कुंभ राशीसाठी नेमका काय संदेश देतो. तर मंडळी, उपाय, अंतिम संदेश. आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण आलो आहोत. जर खरंच हा काळ कुंभ राशीसाठी खास असेल तर योग्य पद्धत कसे वापरायचं. ज्योतिष मान्यतानुसार काही साधे उपाय आणि सवयी या काळात खूप प्रभावी मानल्या जातात. सकाळी 5 मिनिटं शांतता. दिवसात सुरुवात शांत मनाने करा. 5 मिनिट फक्त श्वासावर लक्ष ठेवा. त्यामुळे निर्णय क्षमता वाढते असं मानलं जातं. ओम नमः शिवाय किंवा ओम शनी देवाय नमः हा जप करा. रोज 108 वेळा जप करणे किंवा शांतपणे ऐकणे यामुळे मानसिक स्थिरता वाढते असं मानलं जातं. उपाय नंबर 3, श्री स्वामी समर्थ हा 108 वेळा जप करा. रोज 108 वेळा जप केल्याने शांतता मन होते, यामुळे मानसिक स्थिरता वाढते, सकारात्मक होतं आणि मन आपलं चांगलं होतं. 4, पाण्याचा साधा उपाय. सकाळी पाणी पिताना सकारात्मक विचार करा. आज माझ्यासाठी चांगल्या संधी येतील असा विश्वास ठेवा आणि बदलण्याचा हा छोटा पण प्रभावी उपाय मानला जातो. 6, शक्य असेल तर अन्न, पाणी किंवा छोटा दान द्या. ज्योतिष मान्यतानुसार यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. अनावश्यक विचार आणि गोपीस टाळा. मनात नकारात्मक विचार कमी ठेवा. इतरांबद्दल चुकीचं बोलणं टाळा, कारण हा काळ ऊर्जा संवेदनशील मानला जातो. अंतिम संदेश. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा काळ तुम्हाला काहीतरी मोठं देऊ शकतो, पण ते तयार मिळणार नाही. पैसा, संधी, नातं आणि नवीन सुरुवात हे सगळं तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. ग्रह मार्ग दाखवतात, पण चालवायचं तुम्हाला असतं. आणि लक्षात ठेवा, हा काळ जादू नाही, पण बदलण्याची सुरुवात नक्की असू शकते. तर मंडळी, आता खरी गोष्ट इथे संपत नाही, इथूनच सुरू होते. जर तुम्ही अजून इथपर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ एकच आहे. तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आहे. हा कुंभ राशीचा काळ खरंच माझं आयुष्य बदलणार का? अंतिम सत्य. ज्योतिष मान्यतानुसार ग्रह बदलतात, पण नशीब आपोआप बदलत नाही. हा काळ जादू नाही, हा काळ जागृती आहे. म्हणजेच तुम्हाला संधी दिसेल, पण निर्णय घ्यावा लागेल आणि पाऊल टाकावं लागेल. हो, अंतिम संदेश. तुम्हाला संधी दिसेल, पण निर्णय घ्यावा लागेल आणि पाऊल टाकावं लागेल. तर मंडळी, कुंभ राशीची खरी ताकद. कुंभ राशी ही नेहमी वेगळी मानली जाते. विचार वेगळे, दृष्टिकोन वेगळा आणि निर्णय घेण्याची पद्धतही वेगळी. म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी एक संदेश आहे. तुमचं आयुष्य कोणीतरी बदलणार नाही, तुम्हालाच बदलावं लागेल. संधी कुठे आहे? या काळात काही गोष्टी वाढू शकतात. नवीन संधी, नवीन लोक, नवीन मार्ग. पण खरी कमाई संधी पाहण्यात नाही, तर ती पकडण्यात आहे. मोठा इशारा. जर तुम्ही या काळात घाई केली, चुकीचा निर्णय घेतला किंवा फक्त भावनेवर चाललात तर संधी हातातून निसटू शकते. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण आपल्याला तयार करतं. असं कुंभ राशीसाठी हा काळ रिसेट बटन सारखा असू शकतो. जुनं मागे सोडण्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा घडवण्यासाठी.
जर तुम्ही खरोखर कुंभ राशीचे असाल तर हा काळ तुम्हाला काहीतरी शिकवायला आला आहे. संयम, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास. भाग्य बदलत नाही, पण भाग्य घडवणारे निर्णय बदलतात. आणि हा काळ तुम्हाला तोच निर्णय घेण्याची संधी देतो. जर तुम्हाला हा कुंभ राशीचा स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मी तयार आहे माझ्या नवीन सुरुवातीसाठी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना पाठवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कुंभ राशीच्या लोकांना नक्की पाठवा. कमेंट करा मी तयार आहे माझ्या नवीन सुरुवातीसाठी आणि अशा अजून राशी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय.